अरे बघ ना, आत्ताच तिचं लास्ट सीन दिसतंय 1 मिनिटापूर्वीचं, आणि मी तिला मेसेज करून 1 तास झालाय, तिने मला रिप्लाय नाही केलाय. तिने मला निग्लेक्ट केलंय का, मला रिजेक्ट केलंय का तिला माझा राग आलाय? असंच मित्रांच्या बाबतीत पण होतं. तो मुद्दामच रिप्लाय करत नाहीये का? आणि मग आपला मेंदू मी मागे सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह बायस मध्ये जातो आणि वाईटातले वाईट विचार करायला लागतो समोरच्या व्यक्तीबद्दल. परंतु हे जर आपल्याला टाळायचं असेल तर काही रिअलिस्टिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. समोरचा व्यक्ती दुसऱ्या काही गडबडीत असू शकतो, काही दुसऱ्या महत्वाच्या मेसेजेसचे रिप्लाय करू शकतो, काही अडचणीत असल्यामुळे तो रिप्लाय करत नाहीये असंही असू शकतं. अशा वेळेस आपण संवाद केला पाहिजे. त्याला फोन करून किंवा तिला फोन करून विचारलं पाहिजे, मी तुला मेसेज टाकला आहे, तुला तो डिलिव्हर झाला का? झाला असेल तर तू बघितला नाही का? तुला काही अडचण आहे का? मी येऊ का मदतीला? किंवा आपला जो काही प्रश्न असेल तो आपण फोन करून विचारू शकतो, जेणेकरून आपला संवाद वाढतो आणि एकमेकांवरचा विश्वास वाढतो. आणि असं केल्यामुळे गैरसमज कमी होतात, नात्यातला जो काही दुरावा असतो तो कमी होतो. त्यामुळे नेक्स्ट टाइम रिप्लाय नाही आला तर स्वतःला कमी लेखू नका आणि वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन करू नका. थँक्यू.